वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर महत्त्वाच्या ज्या काही योजना आहेत आणि अभियान आहे याची एक सिरीज चालवली आहे. या व्यतिरिक्त आपण भरपूर गोष्टी आहेत म्हणजे विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड जे काही लेक्चर्स असतात ते सुद्धा अपलोडेट करत असतो. तर आजचा आपला विषय आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि त्याला SBMG या नावाने सुद्धा ओळखतात. SBMG म्हणजेच काय होते, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अशा प्रकारे आपण बघतो. आणि ग्रामीण भागाशी रिलेटेड हे महत्त्वाचं अभियान आहे आणि दिवसेंदिवस अपडेटेड होत आहे. एक स्वच्छ भारत करण्याच्या दिशेने हे एक चांगलं पाऊल आहे. आपण बघतो याचे टप्पेसुद्धा आहेत. मी तुम्हाला समोर सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो बऱ्याचशा योजना आहेत, त्या योजनासुद्धा आपण पूर्ण योजना कव्हर करणार आहोत. A to Z योजना आपण कव्हर करणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आजपर्यंत ज्या काही योजना आपण कव्हर केलेल्या आहेत त्याची जी लिंक आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये ती लिंक टाकण्यात येईल. तिथून तुम्ही योजना वगैरे पाहू शकता. तसंच मित्रांनो पंचायत राज सिरीजसुद्धा आपण कंप्लीट केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. बऱ्याचशा प्लेलिस्ट आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि समोरसुद्धा आपण नवनवीन अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकत राहू. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड माहिती आणि नोटिफिकेशन मिळत राहतील. तर मित्रांनो आजचा आपला विषय काय म्हटलं मी, अभियान आहे आणि स्वच्छ भारत मिशन आहे हे आणि ग्रामीण SBMG असं म्हटलं आहे. आता SBMG कधी काय करतं, आपल्या जेव्हा आपण योजना वगैरे करतो आपल्याला वरवर माहिती असते, त्या योजनेचं नावसुद्धा माहिती असते, पण बऱ्याच वेळा हे नाव न देता काय करतात, शॉर्ट फॉर्म देतात, SBMG असं देतील आणि आपल्याला विचार पडेल की नेमकं SBMG काय. आणि कधी आपल्याला असं वाटते की परीक्षेमध्ये किती हार्ड प्रश्न विचारला, पण प्रश्न कधी सोपाच असतो परंतु तो आपल्याला हार्ड वाटतो. कसं होतं, ऐन वेळेवर आपण परीक्षेसाठी अभ्यास केलेला असतो आणि वरवर सगळ्या गोष्टी आपण बघून जातो, डिटेलमध्ये आपल्याला माहिती नसते, साधीशी गोष्ट असते पण आपण त्याच्यावर आपली नजर जात नाही. मग अशा वेळेस काय होते, आपले मार्क जातात. तर मित्रांनो आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या असतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठली एक्झाम देत असाल, MPSC असेल, कंबाईन असेल किंवा कुठली एक्झाम देत असाल, सरळ सेवा एक्झाम देत असाल, त्यामध्ये योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर सर्व योजना सिरीज जी आहे ते कंटिन्यू करा, कारण कोणत्या परीक्षेमध्ये कोणती योजना येईल हे सांगता येत नाही, म्हणून आपल्याला योजना सर्व कव्हर करायच्या आहे. तर आपण बघतो या योजनेची सुरुवात कधी झाली, 2 ऑक्टोबर 2014. आता 2 ऑक्टोबर ही जी डेट आहे ती सर्वांना माहिती असते, गांधी जयंती. आता साधारण गोष्ट आहे, स्वच्छ भारत मिशन आहे, ग्रामीणशी रिलेटेड आहे आणि महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं खेड्यांकडे चला, खेड्यापासून विकास करा तर देशाचा विकास होईल, असं त्यांनी स्वप्न बघितलं होतं. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की 2019ला गांधी जयंतीला 150 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून 2 ऑक्टोबर 2019पर्यंत उघड्यावरील शौचमुक्त भारत करणे असं म्हणजे साध्य करणे असं उद्दिष्ट या योजनेने ठेवलं होतं. काय उद्दिष्ट ठेवलं होतं, 2 ऑक्टोबर 2019पर्यंत उघड्यावरील शौचमुक्त भारत साध्य करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं म्हणजे या योजनेचं. तर मित्रांनो आपण बघतो याचं घोषवाक्यसुद्धा आहे की एक पाऊल स्वच्छतेकडे. आणि आता तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या रिकॅप करते म्हणजे इथेच तुमच्या गोष्टी पाठ होतील. तर बघा, स्वच्छता अभियान आहे, स्वच्छता अभियान आहे म्हणून लिंक लावून तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, गांधीजींशी रिलेटेड असणार आहे. तर 2 ऑक्टोबर 2014ला सुरू झालं, बरोबर आहे. नंतर त्याचं आपण बघतो की त्याचा उद्देश कुठपर्यंत होता, 2019पर्यंत काय करणं, शौचमुक्त भारत करणं, एक पाऊल स्वच्छतेकडे हे त्याचं घोषवाक्य आहे. अशाप्रमाणे आपण रिकॅप केला. आणि मंत्रालय कुठलं, तर जलशक्ती मंत्रालय आहे आणि जलशक्ती मंत्रालयाच्या बाबतीतसुद्धा प्रश्न पडलेले आहेत, मागेसुद्धा आहेत. तर तुमच्यासाठी प्रश्न राहील की जलशक्ती हे जे मंत्रालय आहे ते त्याचे मंत्री कोण आहेत सध्याचे आणि कधीपासून हे सुरुवात झाली जलशक्ती मंत्रालयाची ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो आता या जी काही ही जी योजना आहे किंवा हे जे योजनामध्ये अभियान आहे, या अभियानाचे जे काही टप्पे आहेत ते आपल्याला बघा. तर या अभियानाचे प्रमुख 4 टप्पे आहेत. आता 4 टप्पे कुठले ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते, व्यवस्थित समजते. एकदा टप्पे समजले म्हणजे योजना तुम्हाला समजली. आता यामध्ये एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे ODF. आता ODF हा काय प्रकार आहे, नवीनच काही आणलं. तर बघा ODF म्हणजे काय, ओपन डिफेक्शन फ्री. आता हे काय, तर सरळ साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हागणदारी मुक्त गाव म्हणजेच उघड्यावरील शौचास मुक्त गाव. तर ODF म्हणजे काय समजलं. आता आपण बघू टप्पे. पहिला टप्पा आहे ODF म्हणजे एकही व्यक्ती उघड्यावरील शौचास न बसणे, त्याला आपण म्हणतो ODF. नंतर ODF प्लस दर्जा असतो. आता ODF प्लस काय प्रकार आहे, तर उघड्यावरील शौचमुक्त ते तर झालं आपलं. नंतर सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे हा झाला ODF प्लस. आता ODF प्लस प्लस, आता काही गोष्टी समजून घ्या मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय शिकलो की उघड्यावरील एकही व्यक्ती हे
सेंटेन्स महत्त्वाचा आहे, शब्द महत्त्वाचा. एकही व्यक्ती उघड्यावरील शौचास न बसणे म्हणजे ODF. ODF प्लसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आता उघड्यावरील शौचास न बसणे ते तर त्यात इन्क्लूड आहेच. आणि आणखी काय, सार्वजनिक स्वच्छतागृह, इथे सार्वजनिक म्हटलं आहे ODF प्लसमध्ये. आता त्याच्यापुढे जाऊन ODF डबल प्लसमध्ये काय, ODF तर आहेच, तो सार्वजनिक स्वच्छतागृह तर आहे. आता त्याचं व्यवस्थापन, शौचालयाचं प्रत्येक घरोघरी व्यवस्थापन झालं पाहिजे. मग आता तिसरा टप्पा झाला, चौथ्या टप्प्यामध्ये नक्कीच सांडपाणी तयार होणार आहे. मग हे जे शौचालयातलं पाणी आहे कुठेतरी त्याच्यासाठी काहीतरी निकष असायला, म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण व्यवस्थापन करतो त्या शौचालयाचं वगैरे सगळ्या गोष्टी. मग आता सगळ्या घरोघरी शौचालय वगैरे ह्या गोष्टी झाल्या किंवा सार्वजनिक शौचालय झाले. त्याच्यानंतर हे जे सांडपाणी आहे त्यावर काहीतरी नियम अटी असणार आहेत, ते आपल्याला चौथ्या टप्प्यामध्ये, आणि त्याला आपण म्हणतो वॉटर प्लस, म्हणजे सर्व सांडपाण्यावर CPCB मानकदंडानुसार प्रक्रिया. तर मित्रांनो, आपण बघतो आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल CPCB हा काय प्रकार आहे. तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे तुम्हाला सांगितलं. परंतु आपण यामध्ये बघतो काय असते की जलप्रदूषणावर जे काही नियंत्रण करण्याचं काम असते आणि त्याचे काही मानकदंड असतात. एवढ्या प्रकारचा कचरा आहे किंवा म्हणजे सांडपाणी आहे, अशा प्रकारे त्याचे निकष असतात की सांडपाणी, त्याचे लेवल वगैरे, त्याचे निर्देशांकसुद्धा असतात वेगवेगळे. तसंच आपण बघतो की हवा प्रदूषण निर्देशांक असतात वेगवेगळे. तसं सांडपाणी आहे. आता इथे शौचालयाला म्हणजे सांडपाण्याचा प्रश्न आला. आता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी हे जे मानकदंड आहेत ते कोण ठरवते, तर CPCB ठरवते. तर मित्रांनो, इथे CPCBचा उल्लेख आला आहे. काही गोष्टी तुम्हाला विचारते की CPCBची स्थापना कधी झालेली आहे. तसंच महाराष्ट्र कंट्रोल पोल्युशन बोर्ड आहे, त्याची स्थापनासुद्धा तुम्हाला सांगायची आहे कधी झाली आहे, कारण ह्या गोष्टी मी आधी लेक्चर घेतले होते. म्हणजे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या. तर त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला तिथे मिळते. नक्कीच कमेंट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची रिव्हिजन होईल. तर सांगा मित्रांनो, CPCBची स्थापना कधी झाली आणि कशा अंतर्गत झाली. तसंच महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्याची स्थापना आणि त्याच्याशी कोणत्या कायद्याअंतर्गत त्याची स्थापना झाली. तर मित्रांनो, आता इथे एक मजेदार गोष्ट आहे, ते म्हणजे अशी की बघा, 4 टप्पे तर आपण बघितले. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 4 टप्पे आम्ही बघितले, अभियान बघितलं, मग आपला भारत देश नेमका कोणत्या टप्प्यामध्ये आहे. का आपल्या खेड्यापर्यंत आजपर्यंत असा विकास झाला की सर्व खेड्यामध्ये शौचमुक्त भारत झाला काय, नाही. तर इथे आपण बघतो भारत आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की भारत नेमका कोणत्या टप्प्यामध्ये आहे या अभियानाच्या, योजनेच्या. आणि तसं जर आम्ही बघितलं तर 2014ला ही योजना सुरू झाली आणि 2019पर्यंत हिची उद्दिष्ट जे होते म्हणजे 150व्या गांधी जयंतीपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते. परंतु इथे आपण बघतो की देशाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत देशातील गावातील आपण बघतो 3/4 गावे म्हणजे मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातील 75% गावांनी ODF प्लस दर्जा प्राप्त केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला गोष्ट समजली असेल, टप्पे समजले असेल, तर हे स्टेटमेंट एकदम इझिली तुम्हाला समजते की काय सांगितले. देशाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत देशातील गावांपैकी 3/4 गावे म्हणजे मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातील 75% गावांनी ODF प्लस दर्जा प्राप्त केलेला आहे. आणि ODF प्लस मी तुम्हाला सांगितलं आहे ओपन डिफेक्शन फ्री याचा अर्थ काय, हागणदारी मुक्त गाव म्हणजेच उघड्यावरील शौचास मुक्त गाव. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे ते बांधल्या गेले असतील तिथे. तर याचा हे बांधल्या तरी गेले असतील आणि याच्यामध्ये काही प्रकारे झाले असतील तरीसुद्धा याचा वापर गावकऱ्यांनी केला तरच हे टप्पे सक्सेसफुल झाले असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला इथे प्रश्न पडायला पाहिजे की सरकार जे आहे म्हणजे केंद्र सरकार देते का, राज्य सरकार देते का, कशासाठी. तर शौचालय बांधण्यासाठी जे काही अनुदान वगैरे असते किंवा पैसे पुरवले जातात ते कोण देत असते, केंद्र सरकार देते का, केंद्र पुरस्कृत योजना आहे का ती, की राज्य पुरस्कृत योजना आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे आणि असेल तर त्या गोष्टी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. जशा मित्रांनो मागील योजना ज्या असतात त्या अपडेटेड होत राहतात, तशी ही सुद्धा योजना जी आहे अपडेटेड झालेली आहे, म्हणून मी ही योजना घेतलेली आहे आणि ग्रामीण भागाशी रिलेटेड आहे म्हणून पर्टिक्युलर आपण घेतलेली आहे. आपण बघतो ODF सोबतच घन आणि द्रव व्यवस्थापन जे काय ते प्रणाली लागू करण्याच्या गावांना ODF प्लस दर्जा देण्यात येतो. तर मित्रांनो, आपण बघतो आता ODF प्लस आपण ह्या गोष्टी बघितल्या की दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत आलेला आहे आणि त्यापैकी 75% जे विलेज आहेत त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे, म्हणजे तिथपर्यंत आकडेवारी प्रकाशित झालेली आहे. तर आपण बघतो हा जो दर्जा आहे तर आजपर्यंत आपण बघतो की ODF सोबतच घन कचरा द्रव व्यवस्थापन प्रणाली लागू करणाऱ्या गावांना ODF प्लस दर्जा देण्यात येतो, हे मी तुम्हाला सांगितलं. तसंच आपण बघतो आजपर्यंत 4.43 लाखाहून अधिक गावांनी स्वतःला जे आहे ते ODF प्लस घोषित केलेलं आहे.
तसंच आपण बघतो की 2024-25पर्यंत ODF प्लस उद्दिष्ट साध्य करण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलेले. कशामध्ये तुम्हाला योजना लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म SBMG टप्पा 2 किंवा भाग 2. SBM म्हणजे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण भाग 2. इथे जी लिहायचं राहिलं आहे लक्षात ठेवा, तुम्ही करेक्ट करून घ्याल. SBMG टप्पा 2 अंतर्गत. तसंच आपण बघतो 100% ODF प्लस दर्जा प्राप्त केलेली अव्वल कामगिरी करणारी काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांची सुद्धा रँकिंग तुम्हाला विचारू शकतात. तर आपण बघतो की अंदमान निकोबार बेटे आहेत, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे हा, आणि इथे लोकसंख्या कमी, मॅनेजमेंट लवकर होणार. तसंच दादरा नगर हवेली आणि दमन दिवय इथे सुद्धा लोकसंख्या कमी, म्हणजे मॅनेजमेंट लवकर. तसंच जम्मू काश्मीर हा सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. आणि आपण बघतो राज्य कोणतं, तर सिक्कीम. अशा प्रकारे यांना 100% ODF प्लस मॉडेल गावे याच्यामधली झालेली आहे, म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकतात. या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे राज्य आहेत ज्यामध्ये सुद्धा आपण बघतो राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक आणि केरळ, लडाख, पुदुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा. अशा प्रकारे मित्रांनो या योजनेबद्दल, म्हणजे या अभियानाबद्दल, आपण मिशनबद्दल माहिती घेतली. आणि महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला आता शेवटचा प्रश्न असा की तुम्हाला ज्या काही आदर्श ग्रामपंचायती आहेत त्याबद्दल सांगायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रातील पहिली आदर्श ग्रामपंचायत कोणती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्याचे जे सरपंच होते ते कोण होते, कारण सरपंचाचा यामध्ये खूप पुढाकार लागत असतो. सरपंच जर ॲक्टिव्ह असेल तर नक्कीच तो बाकी सगळ्या गोष्टींना ॲक्टिव्ह करत असतो. तर सरपंचाचं नावसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायती आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि पहिली आदर्श ग्रामपंचायत कोणती हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.